हॅलो स्टुडंट, प्रॅक्टिस सेट 1.3 मीन्स जॉमेट्रीच्या फर्स्ट चॅप्टरची लास्ट एक्सरसाइज आहे. त्यामध्ये 2 क्वेश्चन्स दिले आहेत. तर फर्स्ट क्वेश्चन हा आहे, यामध्ये हे 3 सब क्वेश्चन्स आहे. याच्यात काही आपल्याला कॅल्क्युलेशन नाही करायचे आहे. ॲक्च्युली या क्वेश्चनमध्ये ग्रामरचा पार्ट येतो. जर तुमचं इंग्लिश ग्रामर प्रॉपर असेल तर मी न शिकवताही तुम्ही सॉल्व करू शकता. इतकं सिम्पल आहे. बट इंग्लिशचं ग्रामरचं नॉलेज नसेल तुम्हाला तर काय सांगते ते व्यवस्थित समजून घ्या. त्यावेळी आपल्याला करायचे आहे. राईट द फॉलोइंग स्टेटमेंट इन इफ देन फॉर्म. इफ देन फॉर्म म्हणजे याला कोणता फॉर्म म्हणतात? कंडिशनल. इफ म्हणजे जर, देन म्हणजे तर. जर असं झालं तर तसं होणार, हो ना. इफ म्हणजे जर, देन तर. तर हे काय झाली? जर असं झालं तर ही कंडिशन झाली ना. तर याला काय म्हणतात? कंडिशनल फॉर्म. म्हणजेच इफ दे फॉर्मलाच कंडिशनल फॉर्म म्हणतात. मे बी तुमचं 8th मध्ये झालं असेल किंवा 9th मध्ये होईल. तुम्हाला इंग्लिश ग्रामरमध्ये राहील हे कंडिशनल फॉर्म. तर या सेंटेन्सचा कंडिशनल फॉर्म बनवायचा आहे. आता सेंटेन्स मॅथमॅटिक्सशी रिलेटेड आहे. बनवायचा फॉर्म तर त्याच वेळी ज्या वेळी तुमच्या टीचरने तुम्हाला इंग्लिश ग्रामरमध्ये शिकवलं असेल. दिलं काय आहे बघा. द अपोजिट अँगल्स ऑफ पॅरलेलोग्राम आर कॉन्ग्रुएंट. याचा मिनिंग काय आहे ते मी समजून सांगते. द अपोजिट अँगल ऑफ पॅरलेलोग्राम आर कॉन्ग्रुएंट. तुम्हाला माहिती आहे पॅरलेलोग्राम असा राहतो, हो ना. बघितलंय तुम्ही 8th क्लासमध्ये एक कंप्लीट चॅप्टर होता तुम्हाला क्वाड्रिलॅटरल. त्यामध्ये तुम्ही पॅरलेलोग्राम बघितला होता. तर हा असा राहतो पॅरलेलोग्राम. याच्या साईडची प्रॉपर्टी दिली की अँगलची. अँगलची अपोजिट अँगल्स मीन्स हे, हो ना. हे समोरासमोर आहे. हे अपोजिट अँगल्स जे आहेत, समजा हा 50 डिग्री असेल तर कॉन्ग्रुएंट आहे. म्हणजे हा पण 50 डिग्री. हा जर 100 डिग्री असेल तर हा सुद्धा 100 डिग्री. तर मिनिंग दिलाय आपल्याला. डायग्राम वगैरे ड्रॉ नाही करायची आहे. एक मिनिट डिस्टोर. तर डायग्राम ड्रॉ नाही करायची, फक्त समजण्यासाठी सांगितलं की पॅरलेलोग्राम कसा असतो, त्याचे अपोजिट अँगल कॉन्ग्रुएंट असतात असं दिलं आहे. तर याला इफ देन मध्ये कसं करायचं? तर या सेंटेन्सचे 2 पार्ट्स करायचे. एक पार्ट काय येतो की एक हा पॅरलेलोग्राम आहे, हा एक पार्ट आहे. दुसरा पार्ट काय आहे? जर हा पॅरलेलोग्राम आहे तर त्याचे जे अँगल्स दाखवले अपोजिट ते कसे आहे? कॉन्ग्रुएंट आहे, म्हणजे इक्वल आहेत. तर 2 पार्ट्स काय झाले? एक तर पॅरलेलोग्राम आणि कॉन्ग्रुएंट कोण? साईड नाही दिलाय, अँगल. तर हे 2 पार्ट झाले. तर पहिले पॅरलेलोग्राम आहे, मग कॉन्ग्रुएंट आहे. म्हणजे हे इफ मध्ये घ्यायचं आणि हे देन मध्ये. मग पॅरलेलोग्रामला इफ मध्ये कसं घ्या? पॅरलेलोग्राम इन जनरल काय आहे? ट्रायंगल आहे का क्वाड्रिलॅटरल आहे? 4 साइड दाखवल्या ना, 4 साइड क्वाड्रिलॅटरल आहे. ओके. तर काय लिहाल? इफ. इफ तर लिहायचंच आहे ना. इफ देन करायचं आहे. कंडिशनल म्हणजे इफ कंपल्सरी आहे. इफ द हा कोण आहे? क्वाड्रिलॅटरल आहे. इफ द क्वाड्रिलॅटरल इज पॅरलेलोग्राम. जर इफ द क्वाड्रिलॅटरल इज पॅरलेलोग्राम. जर हा पॅरलेलोग्राम असेल तरच होईल. काहीट असलं तर राहणार आहे काही प्रॉपर्टी नाही. ही प्रॉपर्टी कोणाची आहे? पॅरलेलोग्रामची. जर इफ द क्वाड्रिलॅटरल इज पॅरलेलोग्राम देन, तर काय होईल? देन इट्स पॅरलेलोग्राम लिहिला. आता काय लिहायचं आहे? कॉन्ग्रुएंट. कोण कॉन्ग्रुएंट? देन इट्स अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. तर याला म्हणतात इफ देन स्टेटमेंट. मीन्स या स्टेटमेंटचे 2 पार्ट्स करायचे आहे. फर्स्ट पार्ट इफ मध्ये, सेकंड पार्ट देन मध्ये. इतकं सिम्पल आहे. जर तुम्हाला इंग्लिश ग्रामर येत असेल, प्रॉपरली नॉलेज असेल त्याचं, तर हा सेंटेन्स तुम्हीच बनवू शकता. ॲक्च्युली हा मॅथमॅटिक्सचा पार्ट नाही आहे, हा इंग्लिश ग्रामरचा पार्ट आहे. बट तुम्हाला मॅथ्समध्ये दिलेले आहे स्टेटमेंट, तर आपल्याला सॉल्व तर करणं कंपल्सरी आहेच ना. आता हे बघा. द डायगोनल ऑफ रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट. आता पुन्हा या, आता ह्याचा मिनिंग समजून सांगते मॅथमॅटिकल. डायगोनल्स ऑफ रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट. तर मग रेक्टँगल कसा असतो? प्रत्येकाला माहित असायला पाहिजे पॅरलेलोग्राम कसा दिसतो, रेक्टँगल कसा दिसतो. कारण तुमचं ऑलरेडी 8th क्लासमध्ये झालंय. रेक्टँगल असा असतो, 90 डिग्रीचे अँगल्स असतात. येस. त्याच्या कोणाची प्रॉपर्टी दिली? साईडची दिली आहे? नाही. अँगलची दिली आहे? नाही. कोणाची दिली आहे? डायगोनल. डायगोनल कशाला म्हणतात? हे याला म्हणता ना तुम्ही डायगोनल. झालंय तुमचं 8th क्लासमध्ये.
हे डायगोनल आहे, हे कशी आहे म्हणत आहे, कॉन्ग्रुएंट आहे. म्हणजे हा जर 10 सेंटीमीटर असेल तर हा सुद्धा 10 सेंटीमीटर. इथं झाली आपली प्रॉपर्टी याची. आता याला तुम्हाला ग्रामरच्या रूलनुसार इफ देन कसं बनवायचं आहे. तर इफ देन बनवायचं म्हणजे दोन याच्यात ब्रेक करायचं. कोण आहे हा, रेक्टँगल आहे आणि कॉन्ग्रुएंट आहे, हे दोन वर्ड्स आहेत. कॉन्ग्रुएंट कोण आहे, डायगोनल्स कॉन्ग्रुएंट आहे. तर म्हणजे इफ मध्ये रेक्टँगल आला पाहिजे आणि देन मध्ये कॉन्ग्रुएंट. हा पहिले आहे म्हणून इफ मध्ये, जर हा पहिले असता तर हा इफ मध्ये, जो पहिले आला तो इफ मध्ये, जो नंतर आला तो देन मध्ये. तर इफ मध्ये रेक्टँगल लिहायचं आहे. तर मग रेक्टँगल काय आहे, ट्रँगल आहे, सर्कल आहे का क्वाड्रिलॅटरल आहे. रेक्टँगल काय आहे, क्वाड्रिलॅटरल आहे. मागच्या वर्षी क्वाड्रिलॅटरल चॅप्टर मध्ये बघितलं. तर काय लिहा, जसं इथे होतं इफ द क्वाड्रिलॅटरल इज पॅरलेलोग्राम, इथे काय लिहाल, इफ द क्वाड्रिलॅटरल इज रेक्टँगल. ठीक आहे ना, हा क्वाड्रिलॅटरल आहे, क्वाड्रिलॅटरल इज रेक्टँगल. हा रेक्टँगल आहे तर मग काय, देन नंतर कॉन्ग्रुएंट. पण कोण कॉन्ग्रुएंट, डायगोनल्स कॉन्ग्रुएंट. देन इट्स डायगोनल्स आर कॉन्ग्रुएंट. म्हणजे तुम्हाला समजलं काय या सेंटेन्सचं मीनिंग चेंज झालेलं नाहीये. डायगोनल्स ऑफ रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट होतं, रेक्टँगलचे डायगोनल कॉन्ग्रुएंट असतात. त्यालाच आपण दुसऱ्या पद्धतीने लिहिलंय काय, जर क्वाड्रिलॅटरल रेक्टँगल आहे तर त्याचे डायगोनल्स कॉन्ग्रुएंट आहेत. वाक्य तेच आहे, अर्थ तोच आहे, फक्त जर तर इफ देन मध्ये कन्व्हर्ट केलंय. ठीक आहे, प्रॅक्टिस कराल तुम्हाला येईल. नेक्स्ट, इन अन आयसोसेलस ट्रँगल. जसे इथे क्वाड्रिलॅटरलचे टाईप दिले होते, पॅरेलोग्राम आणि रेक्टँगल. आता इथे ट्रँगलचा टाईप दिलाय. ट्रँगलचे टाईप असतात ना, कोणते कोणते असतात, इक्विलॅटरल ट्रँगल, आयसोसेलस ट्रँगल, स्केलर ट्रँगल. इथे कोणता ट्रँगल दिलाय, आयसोसेलस ट्रँगल आहे. ट्रँगल मीन्स असा राहते हो ना, क्वाड्रिलॅटरल असं राहते फोर साइड. ठीक आहे, इथे ट्रँगल. पहिले तुम्ही याचं मॅथमॅटिकल मिनिंग काय आहे ते समजून सांगते. इन अन आयसोसेलस ट्रँगल. आता आयसोसेलस ट्रँगल म्हणजे काय, तर ज्याच्या कोणतेही टू साइड्स इक्वल असेल. म्हणजे ह्या टू साइड, समजा ही 3 सेंटीमीटर आहे, तर ही सुद्धा किती राहील, 3. झालंय तुमचं 7th क्लासमध्ये. टू साइड इक्वल असले तर त्याला आयसोसेलस ट्रँगल म्हणतात. ठीक आहे, हा आयसोसेलस आहे. द सेगमेंट जॉईनिंग द व्हर्टेक्स अँड द मिड पॉइंट ऑफ द बेस. हा बेस, याला बेस म्हणता ना तुम्ही, त्याचा हा मिड पॉइंट, सेंटर पॉइंट. मिड पॉइंट शिकवलं होतं प्रिव्हियस एक्सरसाइज मध्ये. एक्झॅक्टली इक्वल, इकडे 1 तर तिकडे 1, इकडे 2 तर तिकडे 2. हा सेंटरला कोणती सेगमेंट, दोन डॉटला जॉईन करते ना सेगमेंट. हा, ही सेगमेंट बघा कोणाला जॉईन करत आहे, व्हर्टेक्स. व्हर्टेक्स म्हणजे हे, याला व्हर्टेक्सेस म्हणतात, जे टोक दिलंय ते व्हर्टेक्स. अँड द मिड पॉइंट ऑफ द बेस, या बेसचा हा मिड पॉइंट, याला जॉईन करणार ही कशी असते, परपेंडिक्युलर. परपेंडिक्युलर मीन्स नेहमी लक्षात ठेवायचं 90 डिग्रीचा अँगल. ठीक आहे, याचा याच्यासोबत कितीचा अँगल होणार, 90चा. तर तुम्हाला दिला इन्फॉर्मेशन का जर हा आयसोसेलस ट्रँगल असेल का, कुठलाही ट्रँगल असा काढा, तर होते का ही प्रॉपर्टी ट्रू, नाही. जर आयसोसेलस ट्रँगल असेल तर ही जी सेगमेंट आहे, जी व्हर्टेक्सला आणि मिड पॉइंटला जॉईन करते, ही कशी राहते, परपेंडिक्युलर. म्हणजे किती डिग्री, 90 डिग्री असते, असं दिलं आहे. प्रॉपर्टी ट्रू आहे असं असते. पण याला आता हे तर झालं मॅथमॅटिकल फॉर्म, प्रॉपर्टीला केली तुम्ही की असं असतं. बट याला इफ देन मध्ये कसं लिहायचं, कसं लिहाल, कोणते दोन पार्ट झाले, एक तर तो तसा वाला ट्रँगल पाहिजे तरच ही प्रॉपर्टी ट्रू होणार. तर मग ट्रँगल पाहिजे तर जसं इथे लिहिलं, काय लिहिले, इफ द क्वाड्रिलॅटरल इज पॅरलेलोग्राम. तर इथे काय लिहाल, इफ द ट्रँगल इज, इफ द ट्रँगल इज, हो ना, हा क्वाड्रिलॅटरल आहे का, नाही, हा ट्रँगल आहे तर ट्रँगल लिहावं लागेल. इफ द ट्रँगल इज, कोणता ट्रँगल असेल, आयसोसेलस ट्रँगल. आयसोसेलस ट्रँगल. देन तर काय असेल, तर देन जर आयसोसेलस असेल तर मग द सेगमेंट जॉइनिंग व्हर्टेक्स अँड द मिड पॉइंट ऑफ बेस इज परपेंडिक्युलर टू मीन्स जर आयसोसेलस ट्रँगल असेल तर ही प्रॉपर्टी ट्रू आहे. देन हे पूर्ण प्रॉपर्टी लिहून घ्यायची. देन हे कंप्लीट स्टेटमेंट लिहायचं, द सेगमेंट जॉइनिंग
the vertex and the midpoint of the base is perpendicular to base. ओके, हे कंप्लीट स्टेटमेंट जसंच्या तसं लिहिलं आहे. तर हे 3 प्रॉब्लेम्स होते तुमच्या या प्रॅक्टिस सेटमधल्या फर्स्ट क्वेश्चनमध्ये, ज्याचे इफ देन बनवायचे होते. तर आपल्याला या वेनी इफ देन बनवायचे. म्हणजे जो सेंटेन्स असतो त्याला 2 पार्ट्समध्ये ब्रेक करायचा. फर्स्ट पार्ट इफमध्ये लिहायचा, सेकंड पार्ट देनमध्ये करायचा. प्रॅक्टिस कराल, सिम्पल आहे. आणि ग्रामर तुमचं चांगलं असेल ना तर हे एका याच्यातच तुम्हाला येऊन जाणार. ठीक आहे, ओके.